मायेचं दुसरं आणि त्यागाचं पहिलं नाव बाप. असुरी पाऊस बाहेर कोसळत असताना तो छतासारखा वाटतो. देवळाच्या दगडी भिंतीगत उभा भक्कम राकट वाटतो. बाहेरून ऊन वारा पाऊस झेलणाऱ्या कातळ भिंतीच्या आतला अनाकर्णीय गारवा मात्र आयुष्यभर जाणवतात. पैशाचं झाड लावलंय का म्हणून रागावतो, पण दुसऱ्याच दिवशी कामावरून परत येताना भाजीपाल्यासोबत जिलबी पेढेही घेऊन येतो. पोरं अजून मोठी व्हायची तसं नातवंड झाली तरी समजत राहतो. एवढ्यात दमून कसं भागल स्वतःला सांगत राहतो. चपलांसोबत टाचाही झिजल्या तरी चालतच राहतो. गुडघे मणके साऱ्यांची घासून घासून पुरती वाट लागली तरी वरून हसतो. एवढं तेवढं चालायचंच म्हणतो आणि नातवाला खांद्यावर बसून गावभर येतो. शिक्षण सोडून कामाला लागतो. ऊर फोडून काम करतो. कर्ज काढून पोरांना शिकवतो. धाकटीचं लग्न होईस्तोवर शुगर बीपी सगळं दाराबाहेर थांबवतो. भिंतीला पाठ लावून लढायची रीत कृतीतून शिकवतो. हे सगळं समजस्तवर अचानक कुणीतरी कधीतरी वय झालं बरं का आता असं म्हणतो, तेव्हा वीज उभी डोक्यातून पायापर्यंत गेल्यानं झटका बसतो. मग त्याचा आईने 4 वेळा टिपर मारलेला शर्ट दिसतो आणि आभाळ आपल्याला त्याग दिसतो. सगळं सहज करतो म्हणून सारा खेळ वाटतो. बाप मशीन नाही समजायला फार वेळ लागतो.